नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी लोटोफर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी अनिल काकड. मी सध्या एका शेडनेट प्लॉटवर आहे. त्या शेडनेट प्लॉटमध्ये आपण क्रॉपकेस DF हे त्यांना सोडण्यासाठी भाऊंनी नेलं होतं. तर त्यांना क्रॉपकेस DFचे कसे रिझल्ट आले काय हे एकदा आपण त्यांना विचारू. पहिले तुमचा परिचय सांगा एकदा. विनायक नेमा राठोड, तपोवन दांडा. हां, तुमचा मोबाईल नंबर सांगा. 84 59 14 32 82. बरं, आता क्रॉपकेस DF हे तुम्ही कधी सोडलं होतं या मिरचीला? 15 दिवस झाले. 15 दिवस झाले आहे ना. तर 15 दिवस झाल्यानंतर त्यावेळेस ही मिरची साईज कशी होती? एकदम बारीक होती. बारीक होती का? हा. तुम्हाला आता काय वाटतं या मिरचीमध्ये? या मिरचीमध्ये म्हणजे सगळं झाले. सगळ्या मिरच्या सगळ्या मिरच्या सारख्या झाल्या ना साईज? आणि शेंड्याच्या मिरच्या पाहू शकता तुम्ही. शेंड्याची मिरची साईज काय म्हणते? शेंड्यापेक्षा खालच्यापेक्षा वर चांगली आहे. फुलट चांगली आहे ना. म्हणजे सगळी साईज एक समान साईज भेटली तुम्हाला सगळ्याची, कुठंच लहान मोठी साईज नाही. कुठंच नाही. बरं, आपण आता एका मिरचीमध्ये बियाणं पण फोडून पाहिलं. लय भारी साईज. कसं भारी आहे बियाणं? लय भारी म्हणजे असं रिजल्टच नाही. मी बाहेर दोन कॅन सोडलं त्याला. हां, रिझल्ट म्हणजे ते एकदम बारीक होतं. आता लय एकदम म्हणजे सगळं सारखं झाले सगळे मिरचीला. दुसऱ्या एखाद्या कंपनीचं तुम्ही DF सोडलंय का आतापर्यंत? पोटॅश DF काहीच नाही सोडलं दुसरं. काहीच नाही सोडलं ना. हेच एक DF पोटॅश DF सोडलंय तुम्ही. याचे रिझल्ट कसे वाटले तुम्हाला? खरंच एकदम सुंदर आहे. एकदम सुंदर आहे. बरं, बाकीच्या शेतकरी बंधूंना काय सांगू शकता तुम्ही जे शेडनेट मिरचीचे प्लॉट वगैरे करता? पोटॅश सोडतो ना त्याच्यापेक्षा रिझल्ट 100% चांगली याची. असं का? हा. बाकीचे पोटॅश तुम्ही याच्या अगोदर वापरलेले पण असं रिझल्ट नाही आलं. मग सगळ्यात वरची शेंड्यातली 700-800 मिरची आला. हां, तर खाली बुडापासून तो शेंड्यापर्यंत सगळं माल तसं आहे. तुम्ही एकदा पाहू शकता. 700-800 मिरची एका झाडाला आहे जवळपास. एका झाडाला 700-800 मिरची आहे. 700-800 प्लस मिरची. आणि प्रत्येक झाड पहा तुम्ही, प्रत्येक झाड सारखं आहे. कोणत्याच झाडाला कमी म्हणायचं काम नाही आणि जास्तही म्हणायचं काम नाही. सगळ्या झाडाला सारखं आहे. याला दोरा किती लागला भाऊ पोलला तुम्हाला? 14 किलो लागलं. 14 किलो दोरा लागला याला ह्या पोलला. याच्यामध्ये 10 गुंठ्याचं नेट आहे तुमचं. 20 गुंठ्याचं. 20 गुंठ्याचं. याच्यामध्ये तुम्हाला 14 किलो दोरा लागला. म्हणजे याला 700 ते 800 प्रत्येक झाडाला मिरची आहे. आणि शेंड्याची मिरची पण तुम्ही पाहू शकता. या भाऊ इकडं, ही शेंड्याची मिरची आहे, वरच्या शेंड्याची. आणि ही खालची मिरची आहे. बघा, ह्या दोन्ही मिरच्यामध्ये तुम्हाला काही फरक दिसतोय का? ही मोठी झाली उलट. बरं, रिझल्ट एकदम चांगला भेटला. समाधानी तुम्ही? समाधानी. दुसऱ्या वेळेस वापरू शकता? हा, डबल टाकाच साहेब आता. बरं 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 बरं. आणि बाकीच्या शेतकऱ्याला सांगू शकता तुम्ही वापरा म्हणून? हो, वापरा म्हणून. तुम्ही सांगितलंय का अजून कोणाला? सांगितलं ना, 2-3 सांगितलं आले. बघू शकता तुम्ही, सगळ्या एक समान मिरच्या झाडाला सगळ्या. कोणतं झाड मिळतं तसं. चला, ठीक आहे, धन्यवाद.